नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रजत एज्युकेशन सोसायटीचे महाभारत आधारित स्नेहसंमेलन शुभारंभ संपन्न. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. रामायण व महाभारत ही दोन महाकाव्य म्हणजे जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. धर्म अधर्मातील तुष्ट दाखवत सौम्य पद्धतीने वाटचाल करणारे काव्य म्हणजेच रामायण होय. सत्ययुगातील हे काव्य रामायण व त्रेतायुगातील काव्य म्हणजेच महाभारत. आताचा काळ देखील महाभारतापेक्षा कमी नाही. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश हा रणभूमीवर दिला असला तरी आजही सर्वांना लागू होणारा आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या दोन्ही गोष्टींचे सार महाभारतात मिळते. यामुळे महाभारतातील चांगले बोध विद्यार्थ्यांनी घ्यावेत. रजत एज्युकेशन सोसायटी या संस्थेने गेल्या 17 ते 18 वर्षांमध्ये चांगल्या प्रमाणात वाटचाल केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे. शिक्षकांना देखील चांगले काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुढच्या काळात ही सेवावृत्ती स्वीकारून मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवावे असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ललित गांधी यांनी व्यक्त केले. रजत एज्युकेशन सोसायटी हुपरी येथे महाभारतवर आधारित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे हे होते. नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रजत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दीपक गाठ व मुख्याधिकारी श्रुती सहस्त्रबुद्धे यांनी 2025 ते 2026 या कालावधीत रजत एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व विद्यार्थी ज्यांनी अनेक क्षेत्रात नावलौकिक केला आहे यांची माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, गोपनीय पोलीस अधिकारी एकनाथ भांगरे, नीलावती शेटे, महावीर गाठ, सुनील गाठ, देवयानी माळी, राजेश भोजे, अजित मडके, राजेश नाकील, नूतन नगरसेवक, नगरसेविका, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.